नमस्कार मंडळी, सर्वांचं व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज आपण चाललो आहोत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी. ट्रेनने चाललोय म्हणून आपण आज बोईसर स्टेशनपर्यंत रिक्षाने जात आहोत. तिकीट आपले पुढे प्रथमेश गेले त्याने घेतले आहे. त्यामुळे आपल्याला फक्त ट्रेन यायच्या आधी प्लॅटफॉर्मवर पोहोचायचं आहे. आपण बोईसर स्टेशनवर पोहोचल्यावर इथे आपल्या येण्याआधीच आपले युवा मित्रमंडळ पोहोचलं होतं. त्यामुळे ग्रुपचा एक व्हिडिओ तर बनतोच. ग्रुपचा व्हिडिओ बघताच तुम्हाला आमच्या गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीच्या व्हिडिओची आठवण नक्की झाली असेल. ट्रेनच्या येण्याचं टाईम झालं होतं, तोपर्यंत माहिती भेटली, की ट्रेन लेट आहे. पण आमचं नशीब चांगलं होतं, की प्लॅटफॉर्मवर घोषणा झाली, मुंबईकडे जाणाऱ्या लोकांनी आता येणाऱ्या ट्रेनमध्ये तुम्ही जाऊ शकता. ज्या ट्रेनने आपण जाणार होते, ती काही टेक्निकली प्रॉब्लेममुळे लेट झाली होती. पण नशिबाने आम्हाला बाप्पाच्या दर्शनासाठी घेऊन जाण्यासाठी ही ट्रेन स्टेशनवर आली. मी ड्रायव्हरला हात दाखवला, पण त्याने माझ्याकडे लक्ष न देता पुढे जात राहिला आणि आमच्यासमोर लोकांनी भरलेला डबा उभा केला. मग काय, जावं तर लागणारच. कारण लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायचंच होतं. बसलोच मग सर्वजण. बोरिवलीला ट्रेन रिकामी झाल्यावर सर्व एकत्र आल्यानंतर ट्रेनमध्ये केलेली मजा बघा. खाली खाली येते. चिंचपोकळी स्टेशनवर उतरता जिना चढताना वर लक्ष गेले ते म्हणजे मंडळाच्याकडून भाविकांसाठी लावलेल्या ह्या फलकाकडे. नवसाला पावणारा लालबागचा राजा. या लालबागच्या राज्याची स्थापना झाली 30 मुळी नवसाने 1934 साली. आज आपण जे मार्केट पाहतो ते निर्माण करण्यासाठी कोली आणि इतर व्यापारी बंधूंनी गणपतीला नवस केला होता. आम्ही जर या जागेत मार्केट बांधण्यात यशस्वी झालो, तर तिथेच गणेश उत्सवात तुझी स्थापना करू. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने त्यांची इच्छा पूर्ण झाली. त्यामुळे केलेला नवस पूर्ण करण्यासाठी 1934 साली श्री गणेशाची स्थापना करण्यात आली आणि तेव्हापासूनच नवसाला पावणारा लालबागच्या राजाची प्रसिद्धी झाली. आपण 1-2 तास लाईनमध्ये थांबल्यानंतर आता या ठिकाणी येऊन पोहोचलो आहे. इथे पण गर्दी खूप आहे. तुम्ही बघू शकता मागे पुढे सगळे लोकच लोक आहेत. एक रात्रीचे 12 वाजत आलेले आहेत. तरी पण ही गर्दी एवढी आहे आता. मागे याच्यापेक्षाही जास्त गर्दी आहे. परंतु ही बघा तुम्ही या मंडपाची केलेली सजावट विद्युत रोषणाईने कशी झगमग झालेली आहे. सी चलती है आंखों में जिसके दिल में तेरा नाम है परवाही क्या उसका और कैसा है और कैसा परिणाम है धरती अंबर सितार है उसकी नजरें उतार है डर भी उससे डरा है जिसकी रखवाली यार है करता साया तेरा तेरे वश तेरी भक्ति का वरदान है जो कमाए वो धनवान है किनारे की कश्ती है वो देवा तुझसे जो अनजान है यूं तो मूषक सवारी तेरी सब पे है पहरेदारी तेरी अब किया दिया राग हो लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन आपण आता मरीन ड्राईव्हला पोहोचलो. आपण प्रभादेवीला ट्रेन पकडली, चर्चगेटला आलो. चर्चगेटला आल्यानंतर आपल्याला ट्रेन होती 5 वाजून 2 मिनिटाची.
तर तिथे बसण्यापेक्षा म्हटलं मरीन ड्राईव्ह जवळ आहे, त्याच्याकरता मरीन ड्राईव्हवर आलो. हे तुम्ही दृश्य बघू शकता. समुद्र पाण्याचा कसा आवाज करतोय. मंडळी, आता आपण आहोत मुंबईमधल्या मरीन ड्राईव्हवर. मुंबई म्हटलं तर सगळ्यांना सगळ्यात प्रथम आठवते ते म्हणजे मोठमोठ्या बिल्डिंग, गाड्यांची खूप गर्दी, माणसांची ये जा. मुंबईमध्ये जर तुम्ही कोणाला नुसता पत्ता विचारला तरी काही लोकांना ते सांगण्यासाठी पण वेळ नसतो. त्यामुळे सगळ्यांना असं वाटते मुंबई खूप गर्दीची आहे, खूप गर्दी आहे. त्याच्यातच मुंबईला एक वरदान भेटलेलं आहे, ते म्हणजे हा समुद्र किनारा. हे बघा आपल्या मागे. याच्यामुळे तुम्ही हे मरीन ड्राईव्हवर आल्यानंतर एक मनसोक्त आनंद भेटतो. हवा, समुद्राची गार हवा आणि बसण्यासाठी केलेली ही सुविधा. परंतु जर समुद्राला पाणी खूप जास्त असलं तर इथे बसण्यासाठी परमिशन नसते. आज रात्रीचे 2:30 वाजले आहेत आता आणि बसलेले आहेत. कोणी आपल्याला अजूनपर्यंत उठवायला आलेलं नाही, नाहीतर इथून उठवलं जाते. आणि बाकी सगळे आपल्या सोबत आहेत ते बघू शकता. हे बघा, काय बघूया का मी कुठे आहे फिरायला? हे त्यांना मी सांगितलं तुम्ही पुढे जाऊ नका, आमच्यासोबत चला. ऐकले नाही आणि शेवटी पायाची दुःख काढत काढत इथपर्यंत पोचले. फिरून फिरून आले, चालत चालत फिरून, आणि पायाचा दुखा झाल्यावर इथे मरीन ड्राईव्हला येऊन हे बघा, हे लालबागवरून घेऊन खायला इथे आले. आता खातायत बघा सगळेजण. कोणी बोलायला पण तयार नाही का बाबा खाता का काय. खावा आता. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.